नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात? मजेत ना? आणि हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या तुकडटवाडीतून, ज्याचं नाव आहे लक्स सोप्स प्रस्तुत. चला हवा युद्ध सेलिब्रिटी पॅटर्न को पावर्ड बाय जॉय, ब्युटिफुल बाय नेचर, मिशेलिन टायर्स, ज्वेलरी पार्टनर पूना, गाडगेड अँड सन्स लिमिटेड, स्पेशल पार्टनर टाटा इंट्रा. विचार बदलते, जीवन बदलते. तर मंडळी, सोमवार आणि मंगळवारच्या भागात आपण पाहिलेलं आहे की रात्रीचे खेळ चाले या आपल्या आवडत्या मालिकेच्या निमित्तानं हे सगळे पाहुणे तुकडटवाडीमध्ये आलेले आहेत. सगळ्यांचं परत एकदा आपण स्वागत करूयात. पाहुणे तुकडटवाडीत आले की तुकडटवाडी कोकणात आली आहे हे कन्फ्युजन आहेच, पण या कन्फ्युजनमधून जी काही मजा येते ती अप्रतिम आहे, ती अभूतपूर्व आहे. आणि सुरुवात करूयात याच धमाल कार्यक्रमाला, आजच्या भागाला. पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. यस, आता येणार आहे पांडूकडे. खरं तर संवाद आणि पटकथा सुद्धा पांडू म्हणजेच प्रल्हाद लिहित असतो आणि दोन्ही कामं तो सांभाळतो, अभिनय सुद्धा आणि यातला लेखनाचा भाग सुद्धा. ही सगळी पात्र इतकी फेमस झालेली आहेत आणि त्या पात्रांना तुम्ही रोज भेटता. तुझ्या नजरेतून ही पात्र कशी आहेत आणि त्यातल्या गमती जमती काय आहेत? खरं तर अण्णा नाईक जे पात्र आहे, तर मजा येते की अण्णा नाईक रंगवताना, संवाद लिहिताना अण्णा नाईक व्हावं लागतं, दुसरीकडे माई व्हावं लागतं, तिसरीकडे शेवंता, वच्ची. त्यामुळे ही पात्र जेव्हा इथे खेळत असतात तेव्हा खूप मजा येतो. एवढ्या पात्रांचं आयुष्य आपल्याला जगायला मिळतं, यासाठी लेखकासाठी दुसरी भाग्याची गोष्ट नाही आहे. आणि आपण लिहिलेलं पात्र हे सगळेच जण अगदी तसंच्या तसं वठवतात आणि प्रेक्षकांची दाद देतात. त्यामुळे मला खरंच चला हवाय उद्याच्या निमित्तानं ह्या सगळ्यांचं कौतुक करावं असं वाटतं. आणि एकंदरच पांडू करतानाही खूप मजा येते, कारण पांडूमध्ये आणि प्रल्हादमध्ये एक कॉमन गोष्ट आहे, विसरण्याची. अच्छा. फक्त तो प्रामाणिकपणे विसरलाय म्हणतो, मी म्हणत नाही. आता येणार आहे चोंट्याकडे. हे पात्र सुद्धा खूप फेमस झालंय आणि खूप घराघरात पोहोचलेलं आहे आता. पण तो एक वेगळाच आहे, म्हणजे तो सडाफटिंग हा शब्द आहे त्याला. आणि आम्ही बघत असतो की अण्णांचे राहिलेलं ताट, अण्णांचे राहिलेले फुटाणे, कुणाचेही राहिलेले फुटाणे, ह्याच्यावरती तो बिचारा आपला जगत असतो. मला प्रश्न हाच आहे की साधारणपणे मग तुमच्यासाठी डायलॉग लिहिले जातात का कुरतडकर म्हणतो हे अण्णांचे 4 राहिले ते घेऊन टाक? नाही, की मला स्पेस दिली जाते आणि मग मला तिथे ॲज अन ॲक्टर म्हणून खेळता येतं. मला छान सिच्युएशन्स मिळतात, मला छान डायलॉग्स असतात किंवा पंचेस असतात. किंवा माझा जो आत्ता फार फेमस झालेला डायलॉग की माती खाल्ले माती खाल्ले, हा माझा नाही किंवा प्रल्हादने लिहिलेला नाही, तर हा राजू सरांनी दिलेला डायलॉग आहे. राजू सरांनी, येस, हा राजू सरांनी इन्व्हेंट केलेला एक डायलॉग आहे की आपण बघून त्यांना सुचला का माहिती कदाचित असेल, आतलं असेल जे त्यांनी सांगितलं असेल की तो आता डायलॉग मधून पण घे कदाचित. पण आहे, म्हणजे असं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यांचं आहे. तर आज हे सगळे पाहुणे आलेले आहेत आणि या सगळ्या पाहुण्यांना मी तर प्रश्न विचारतोच आहे, पण तुकडटवाडीतले काही पत्रकार आहेत, त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. ते आता या मंचावरती येणार आहेत. एक विशेष कार्यक्रम आपण इथे करत असतो, तो असतो माझा वट्टा. तर आता या माझ्या वट्टावर सगळ्या पाहुण्यांना आपण घेऊन जातोय. बघूयात पत्रकारांच्या मनात काय प्रश्न आहेत. अण्णा नाईक ताक मसाला प्रस्तुत माझा वट्टा. छाया भविष्य कॅलेंडर आणि चोंट्या मुलतानी माती. या कार्यक्रमात आपण स्वागत करूया आपल्या चॅनलचे हेड रविराज खांडकेकर यांचं. चनदा आले का सगळे? येतात. चनदा, हे डोक्यात काय घातलंयस ग? सर, ते शेवंत घालते ना म्हणून मी घातलं. का? आमच्या गल्लीत मला सगळे शेवंतच म्हणतात ना. हिला घ्या तुमच्या सिरियल मध्ये भूत म्हणून, आणि पांढरे डोळे लावायची गरजच नाही, बघितल्या बघितल्या घाबरतील. तर मंडळी, माझा वट्टा या कार्यक्रमामध्ये आज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे.
कसं आहे की सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या या कार्यक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या सेलिब्रिटींना बोलवत असतो आणि त्यांच्याबरोबर इथे आपण गप्पा मारत असतो. सध्या महाराष्ट्रात चर्चेचा विषय आहेत अण्णा नाईक, शेवंत आणि माई. कारण या तिघांचं सरकार आता स्थापन होतंय जवळजवळ. त्यामुळे हे कसं काय बाबा, याचं काय कारण आहे आणि माई त्यांना एवढा रिस्पॉन्स कशा काय देतात. मग आमच्याकडे बरेच पत्रकार आहेत, त्यांना प्रश्न आहेत. तर या वाट्यावरती मी जे खरे आरोपी आहेत त्यांना बोलवतो. पहिल्यांदा अण्णा नाईक आणि शेवंता, तुम्ही प्लीज वरती यायचं, या खुर्च्या तुमच्यासाठी आहेत. खरं तर माई बसल्यात म्हणून त्यांनी वेगवेगळी एंट्री घेतली, नाही तर हातात हात घालून आल्या. मी तुमची खूप मोठी फॅन आहे. उचलून नेतील मग कळल. बंदूक आणलेली नाहीये त्यांनी आज, म्हणून काय झालं. तर अण्णा आणि शेवंता, तुमचं मनापासून स्वागत. अनेक वर्ष आम्ही अशी चर्चा करतच होतो बाबा की कधी यांना आपण वाट्यावरती बोलवायचं, आणि तो आज योग आलाय असं म्हणायला हरकत नाही. तर पत्रकारांना आमंत्रित करतो आणि मग मी माझ्या मनातलेही काही जे काही प्रश्न आहेत ते तुम्हाला विचारणार आहे. पत्रकार पाठ असेल तर या. वा वा जा तिथं बस जा. काय काय नाही बावली आहे बस. तुला काय द्यायचंच पेमेंट आहे का आज? बस ना गप. डायलॉग नाही काय नाही, फक्त घाबरतून पैसे घेऊन जातो. तर माझा वट्टावरती आज महाराष्ट्राची लाडकी जोडी आलेली आहे. आपण कार्यक्रमाला लगेच सुरुवात करूया आणि पत्रकारांना मी विचारतो, तुमच्या मनात काही प्रश्न असेल तर सुरुवात करा. अरे तुमचं पाठ आहे हे तर अलभ्य लाभच आहे आज. अण्णांना मला प्रश्न विचारायचा आहे की अण्णा तुम्ही सेल्फी देता फॅन्सना, मग त्यांच्याकडून पैसेही घेता असं कळलंय मला. हा हो, सेल्फी देतात आणि त्याचे पैसेही घेतात ते त्यांच्याकडून. बरं, आणि पण ते पैसे ते गरजूंना देतात बरं का. गरजू व्यक्तींना ते पैसे ते देतात असं मी पण ऐकलेलं आहे की पर सेल्फी जर फॅनला पैसे म्हणजे फोटो काढायचा असेल तर फॅनकडून पैसे घ्यायचे आणि गरजू व्यक्तींना देतात. बरोबर, पण मला विचारायचं की जनसामान्य माणसात हे कौतुक होतं का? होतं ना, होताच ना. का होतं ना. काहीतरी काय सांगताय, नाही होत असं काय कौतुक? कसं काय? अहो मी पण फॅन्सना देतो की सेल्फी, मग पैसेही घेतो, पण मला लय हानत्यात ती. का? तुम्ही कुठल्या गरजू लोकांना देता पैसे? माझ्या आयटमला. हा, मग 2 कपडे दिले गरजू म्हणून. माहिती किती गरजू होती ती. असं काहीतरी करणार म्हटल्यावर फटकेच खाणार की तुम्ही. जरा पत्ता द्या, पत्ता. हा घ्या ना माझा. साई हे डोंबिवली. तुमचं नाही, गरजू व्यक्तींचं. बसा हा, मला प्रश्न विचारायचा आहे. एक मिनिट, मला विचारायचं आहे, ही तुमची मिशी वाकडी आहे. तर माझा प्रश्न सांगा ना, ही मिशी वाकडी आहे तुमची. तर माझा हो, वाकडी का? ती एकदा माझ्या वाकड्यात गेली होती. विचारा प्रश्न. नाही, सांगतो, उत्तर सांगतो. ती तिच्या नावावर गेली आहे, नावावर. नावावर म्हणजे? मिशी नाव आहे ना तिचं. ह्या बाजूची मी आहे, ह्या बाजूची शी झाली. वा, आज काय भारी भारी पंच काढायचे ठरवलेच आहे. आज ऐकणारच नाही. सुरुवात अशी आहे, शेवट काय असं. डिस्गस्टिंग. हा, आय लव्ह यू. वा, प्रश्न काय आहे? आम्हाला प्रश्न विचारायचा आहे. शेवंता उर्फ अपूर्वा मॅडम, तुम्हाला तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या पद्धतीचे डाएट करत असता, खरंय? हो. पण मग फरक का नाही दिसेल दिसेल, एक दिवस लवकरच दिसेल. अच्छा, पण ते आता तरी वाटत नाही. तुम्ही आता नेमकं कुठल्या पद्धतीचा डाएट ह्यांचा चालू आहे? मला जी माहिती सेटवरून प्राप्त झालेली आहे आमच्या सूत्रांकडून, सद्यस्थितीचं डाएट प्लॅन आहे 100 ग्रॅम चिकन आणि 100 ग्रॅम भात, असा काहीतरी एक डाएट प्लॅन आहे. म्हणजे 100 ग्रॅमच चिकन दिवसाला आणि 100 ग्रॅमच भात. अच्छा अच्छा अच्छा, पण एवढं करून थोडा पण असा फरक का नाही दिसत?
ऍक्च्युली ह्याचं उत्तर मला माहिती आहे, पण तरी तुमच्याकडनं मला माहिती हवी ऍक्च्युली. ते म्हणजे का असं फरक नाही असं काय म्हणणं? का नाही दिसत? मला उत्तर माहिती आहे, पण तुमच्याकडनं मला ऐकायचंय खरं तर. मला फरक जाणवतोय, तुम्हाला नाही जाणवत. तेच तर मी म्हणतोय, का असं होत असं सांगा. तुम्हाला काय वाटतं 100 ग्रॅम चिकन आणि 100 ग्रॅमच भात खातात, मग ते दिवसातनं 10 वेळा खाणं बंद करा पाहिजे. प्रॉब्लेम तिकडं होतंय, 100 ग्राम खातात पण ते 10 वेळेला खातात, हा प्रॉब्लेम आहे. तिथं सुनील भोसले वैतागले. का आपण सांगायचं तर मॅडम, आता एवढं जर का चिकन तुम्हाला लागत असेल तर मला वाटतं मॅडमचं लग्न एखाद्या पोल्ट्री फार्म वाल्याबरोबर झालं. गुड आयडिया. आय लव्ह यू. ते तुम्ही काय करता? मी हा माझा पोल्ट्री फार्मचा बिझनेस आहे. म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? ते आपण डायरेक्ट कशाला म्हणायचं? आता अण्णा चिकन तुम्हाला माझ्याकडे गोळ्या आहेत, फेकून मारता का नुसतं? असं त्याचं आपण आपलं विचारलं काय म्हणजे मला असं म्हणायचं की खरंच तुम्हाला एखाद्या पोल्ट्री फार्मवाल्या बरोबर लगीन करायचं असेल तर मी अवेलेबल आहे, तर तुम्ही कराल का लगीन? ते करतील माझ्याबरोबर लगीन? ते अजिबात तुमच्याबरोबर लगीन करणार नाही. खरंच नाही करणार मॅडम? हो का नाही? नाही. मग मॅडम लग्नात जर का चिकन ठेवायचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा मॅडम. तेवढं तर करू शकता तुम्ही मॅडम. आज लयच ठरवलंय भारी पंच. आणि कॉन्फिडेंटली विंगेत मला सांगतात आम्ही पंच काढले, तुम्ही मध्ये बोलू नका. हा मला सांगायचं मी नव्हतं की ती मिशी जी अशी वाकडी झाली आहे ती कोंबड्यांना बोलवून झाली बरं का. कसं? असं करता ती नेमकं ठरवा तुमच्याकडे कोंबड्या आहेत का बकऱ्या आहेत? असं काय? काही नाही, यांच्याकडे फक्त पंच आहे, तेही वाजत. मी विचारू का? पत्रकार, विदर्भ पत्रकार. मला, एक या छाया मॅडमसाठी एक प्रश्न माझ्याकडे आहे. तुम्ही भविष्य बघता असं मला कळलंय, बरोबर आहे? नाही भविष्य बघत नाही मी. कुंडली शास्त्राचा अभ्यास करते. अच्छा, मी शास्त्राचा अभ्यास आहे, पण तुम्ही संध्याकाळनंतर नाही बघत? सूर्यास्तानंतर नाही. सूर्यास्तानंतर नाही म्हणजे काय हात थरथरतात? नाही अरे तुमचा गैरसमज झाला तुमचा. म्हणजे समोरच्या माणसाचे हात थरथरतात का? मला विचारत तुम्हाला मॅडम, पांडूचं भविष्य काय आहे? म्हणजे पांडू म्हणजे आपले प्रल्हादराव कुर्तळकर साहेब, त्यांचं भविष्य म्हणजे कसं आहे की आता 2 सीझन त्यांनी लिहिले, तर अशाच पद्धतीचं पण ते पुढचं सीझन लिहू शकतील का, किंवा याच फॉर्मॅटमध्ये पुढचा सीझन जाऊ शकतो का? असं काय तुम्हाला काय वाटतं? म्हणजे तिसरा सीझन तुम्हाला? हा, तिसरा सीझन नक्की करू शकेल की, काही हरकतच नाहीये त्याला. म्हणजे असं तुम्हाला वाटतं नक्की करू शकेल? हो, चांगलं लिहितो. एवढं तुम्हाला वाटतं तर तुम्ही का लिहायला घेतला तिसरा सीझन? मला कळलं नाही काय केलंय त्यांनी तिसरा सीझन लिहायला घेतला. ते दररोज सीझन काहीतरी एपिसोड लिहितात आणि डायरेक्टर आनंद दाखवतात, हा लिहिलाय हाय ना. म्हणजे ऍक्च्युली तिसरा सीझन ते लिहितात असं त्यांना वाटतं. अच्छा. पण ऐका, त्याचं फक्त तेवढं लक्षात ठेवा, प्रल्हादचं. हो मागं पडू कोण नक्की. त्याला लिहू द्या तिसरा सीझन. हो लिहून देत की, काय हरकत नाही. तुम्हाला काय विचारायचं? हा सर, मला जरा महत्वाचं विचारायचं. अच्छा, त्याचं काय की आपण राजकारणात जे काय चालू आहे गेले 3 महिन्यापासून आपण बघतोय राजकारणात काय काय घडामोडी घडतायत. म्हणजे खूप राजकारण होतंय. एकंदरीत तुम्हाला काय बोलायचं काय या विषयावर? म्हणजे काय वाटतं तुम्हाला? सीटसाठी जी ओढाताण एवढी चालू होती मध्यंतरीच्या काळात, तर ठीक आहे, म्हणजे ते त्यांचं कामच आहे, पण एक तुमचं काय म्हणणं आहे की कितपत हे योग्य असायत? राजकारण हे त्यांना करू द्यात, आपण आपलं काम करूयात. आपल्याला काय नाही, पण असं नाही झालं पाहिजे असं मला वाटतं. सर तुम्हाला काय वाटतं? खुर्चीसाठी अशी भांडणं चुकीची आहेत, एवढंच मला वाटतं. सर तेच म्हणायचं, जर तुम्हाला हे आवडतच नाही खुर्ची आणि हे ते तर मेकअप रूम मध्ये एक खुर्ची आहे, त्याच्यासाठी का भांडत असतात? त्यांच्यामध्ये असं झालं तर सूत्र कोण आहे ज्याने ते सांगितलं? आम्ही असं ऐकलंय की त्याच्यासाठी वाद घालतात. म्हणजे कसं? म्हणजे कोण त्या खुर्चीवर बसलेलं असेल तर हे जमिनीवर बसतात, आम्ही नको. तुम्ही मेकअपच करत नाही त्या दिवशी, जोपर्यंत खुर्ची रिकामी होत नाही तोपर्यंत. नाही, तसं नाहीये, कोणीतरी काहीतरी चुकीचं सांगितलेलं दिसते. माई एवढे असतात, मग चुकीचं कसं असेल?
काय माहितीये का, आपण सरळ पद्धतीने कोणाला कळत नसेल तर जरा वेगळ्या पद्धतीने त्यांना समजावं असा माझा दृष्टिकोन असतो. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे तुमची आवडती खुर्ची आहे ती? नाही, माझी आवडती खुर्ची नाही आहे ती, त्या सगळ्यांसाठीच खुर्ची आहेत त्या. पण आता तिथं कोणाची गरज आहे, कुणी बसायला पाहिजे. पण असतं असं काही की ते तिथं ठिया मांडून बसतात. ते लोक कोण आहेत बघा, तिकडे जरा राग दिसतोच आहे अण्णांचा. आणि कुंडली नाही, राग नाही, राग वगैरे काही नाही. कुंडली वगैरे पण तिकडेच बघतात ना लोक. नाही, ते अनेक कुटीरोद्योग चाललेले असतात. कुंडल्या आहेत, अजून काय आहे, बरंच काही काही चाललेले असतात. इतर उद्योग पण चालू असतात. डब्यातनं काही काही खाऊ वाटप चाललेलं असतो एका बाजूला. कोण करतं हे? सगळेच करतात. वा वा. त्यामुळे खाणं पिणं असं सगळं चाललं असतं. खाण्यापिण्याचा विषय निघाला म्हणून मला विचारायचं होतं सर, असं ऐकिवात आहे की तुमचं हॉटेल होतं? हो. वा वा. मग आता ते कसं म्हणजे चालू आहे का कसं? नाही, कधीच बंद केलं ते. अच्छा थांबून. मग आता ती तुमची बेकरी पण आहे म्हणे, आता चालू आहे बेकरी? बेकरी? हा, तुमची बेकरी नाही सर? नाही. मग ते तुम्ही सेटवर टोस्ट विकता ते कुठले? अरे टोस्ट विकत नाही. हा, आम्ही स्वतः पत्रकार गेलो होतो सेटवर. बरोबर आहे. 4 टोस्टचे पुढे काढले त्यांनी दिवसभरात. हा, तर मला विचार काय थोडे भुकेले वाटली लोक, लांबून आलेत प्रवास करून, तर म्हटलं यांना जरा टोस्ट खारी वगैरे काहीतरी द्यावं. विकत नाही, ते वाटतातच. आवडतं सगळ्यांना खायला घ्यायला. चला प्रश्न घ्या. आय लव्ह यू. त्याचं एक बरं आहे, आपल्या आय लव्ह यू वर पैसे त्याला. तेवढं बोललं की लोक हसतात, त्याला माहिती आहे. नमस्कार. नमस्कार. पुढचा प्रश्न माझा आहे. वा. वायफाय प्रश्न झाले असतील तर मी महत्वाचं विचारते. वायफाय आहे इकडे? मगा धरणं नेट नाही, कुणी वायफाय द्यायला तयार नव्हतं. शटअप. शटअप पासवर्ड. आय लव्ह यू. माझा प्रश्न शेवंता म्हणजेच अपूर्वाला आहे. अपूर्वा, तू एक अभिनेत्री आहेस आणि मुळातच कलाकारांविषयी मला खूप सहानुभूती वाटते, मला आदर वाटतो, कारण का ते खूप कठीण प्रोफेशन आहे. म्हणजे तू जसं घरापासून लांब राहून गेले अनेक वर्ष सावंतवाडीत शूट करतेस, त्याला एक वेगळं मन लागतं. आपल्या घरच्यांना घरी ठेवून कामासाठी एका वेगळ्या गावात राहणं. दुसरी गोष्ट म्हणजे 12-12 तास आपण शूट करतो, कधी कधी डे नाईट करतो, थकवा जाणवतो, पण तरीसुद्धा तो कामात न दिसू नये ह्याची आपल्याला खबरदारी घ्यावी लागते. आय गेस 1 वर्षभर गेलं तू सातत्याने शूट करतेस आणि माणूस दमतो. ह्यासाठी आराम महत्वाचा असं मला वाटतं. तुला काय वाटतं? हो, निश्चितच आराम महत्वाचा आहे. निश्चितच आराम महत्वाचा आहे असंच म्हणणं आहे तुझं? अपूर्वा नेमळेकर 1 नंबरची खोटारडी आहे. मी तुम्हाला सांगते, वर्षभरापूर्वी ही मुलगी मला सुट्टी द्या असं करत होती. का तर तिला आराम करायचा होता. आणि आता जेव्हा तिला सुट्टी मिळते तेव्हा ही मुलगी सुपाऱ्या करत फिरते. आणि प्रोडक्शन म्हणतं, अगं बाई आम्हाला डेट दे. खोट आहे हे, सपशेल खोट आहे. अजिबात नाही. पत्रकारांना अपूर्वा नेमळेकर खोटारडे म्हणाली. नाही, सुनील भोसलेंना खोटं म्हणाले असं लिहा आता पुढे. आणि सुनील भोसलेंना, जे सगळ्यांना छान खाऊ पिऊ घालतात, मासे मटण, त्यांना ती खोटारडे म्हणाली. तर मंडळी, थुकरटवाडीची ही पत्रकार परिषद अशीच सुरू राहणार आहे, पण याचा उर्वरित भाग आपण पाहणार आहोत उद्याच्या भागात. आता येणार आहे दत्ताकडे. दत्ता ही व्यक्तिरेखा सुद्धा घराघरात पोहोचली आणि तितकीच लोकप्रिय झालेली आहे. दत्ता आणि सरिताची जोडी सुद्धा. काय सांगशील, तुला काय दिलं या मालिकेनं? खूप दिलं खरंच या सिरियलने आणि यांनी, त्याबद्दल जिचे खूप आभार मानतो मी. खूप इच्छा होती करायची सिरियल मला, कारण मी घाबरत होतो सिरियल करायला, पण आता भीती गेली आहे राजू सरांमुळे. कारण मी त्या टाईपचा हे नाही आहे की फटाफट काम करणं हे मला नव्हतं तेवढं, कारण आपण नाटक करून आल्यामुळे रिहर्सल करणं वगैरे सगळं ते होतं. पण खूप बाकी ॲक्टरने मला सांभाळून घेतलं. पण आता मालवणी येते का प्रॉपर? आता रेशन कार्डच काढायचं राहिलं. छाया, आता छायाकडे मी येणार आहे. खरं तर छोटी छाया जेव्हा आली
तेव्हा सुद्धा आम्हाला खूप आनंद वाटला यावेळेला की छाया छोटी असताना अशी होती. म्हणजे अर्थातच ते पात्र तुझ्यापासून सुरू झालं होतं आणि छोटी छाया आज आली, मला वाटतं, मला दिसली मगाशी. किती आहे? कुठे? हो हो, छोट्या छायासाठी एकदा जोरदार छाया. मला वाटतं सगळेच आले. छोटा दत्ता आलाय, छोटा पांडू आलेला आहे, छोटा माधव आहे, सगळे 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 आहेत. एकदा सगळ्यांसाठी जोरदार छाया. आणि या सीझनची सुरुवात या सगळ्यांनी केली होती. ओपनिंग बॅट्समन हे सगळे होते, त्यामुळे ती मॅच इतकी रंगतदार झाली आणि ती आजपर्यंत इतकी रंगतीये. त्याच्यामुळे तुम्ही आमच्या लक्षात राहणारच. काय सांगशील छोट्या छायाबद्दल? पहिल्यांदा तुझ्याकडून ऐकायचं, मग मोठ्या छायाकडे आपण येऊया. तिने खरंच खूप छान काम केलं छोट्या छायाचं. म्हणजे कॅमेरा माहीत नसताना सुद्धा तिने ती भाषा आणि एकंदरीत तो आवेश आणि छायाचं मोठं कॅरेक्टर असं आहे हे समजावून सांगितल्यानंतर तिने तो सगळा आवेश तिच्यामध्ये आणणं, तिचं खरंच खूप कौतुक आहे. तिनं खूप छान छाया साकारली. नंतर तर मला अशी भीती वाटायला लागली होती की लोक फक्त तिला लक्षात ठेवतील आणि मी विस्मृतीत जाईन, असं काहीतरी होईल म्हणून. बट तिच्यामुळे मला ते पात्र साकार करण्यासाठी खूप मेहनत घ्यायला लागली आणि आय एम थँक्स टू हर. वा वा. आणि मोठी छाया, मला असं वाटतं की अण्णांच्या घरामध्ये फक्त छायामध्येच अण्णांचे काहीतरी गुण दिसत आहेत मला. म्हणजे ती तेवढी रागीट आहे, ती तेवढा दंगा करू शकते, तेवढा एक आवेश तिच्यामध्ये आहे, एक ॲटिट्यूड आहे. मला माधव अजूनही शंका आहे म्हणजे माधवच्यात तसं का नाहीये. सीझन 3 असं ते म्हणाले, त्यामुळे आपल्याकडे काहीतरी एक पुढे एक वेगळा ट्रॅक तुम्हाला बघायला मिळणार आहे. तर छाया हे पात्र आणि तू वैयक्तिक, तुमच्या दोघींमध्ये काय साम्य आणि काय नाहीये? छायामध्ये आणि माझ्यामध्ये एक सगळ्यात मोठं साम्य आहे. वी आर फॉलोअर्स टू फादर. आम्ही आमच्या वडिलांना खूप फॉलो करणारे आहोत, मग छाया असून देत नाही तर मी असून देत. तर मंडळी, आता वेळ झालेली आहे अण्णा नाईकांच्या वाड्यावरती जाण्याची, जिथं तुकरटवाडीकरांची सहल गेलेली आहे. पाहूयात या गोष्टीत पुढे काय घडतंय. बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा. आई आता काय बंद करा? अरे करा रे, काहीतरी बंद करा. एक दिवस काही बंद नाही झालं तर मला चैन पडत नाही. अरे त्या दिवशी मी घरात ओरडत होते, बंद करा, बंद करा, बंद करा. काहीच बंद नाही झालं, म्हणून मी किचन मध्ये गेले आणि गॅस बंद केला. आई तुझ्या अशा वागण्यामुळे ना बाबांचं कायमचं तोंड बंद झालं ग. तू गप्प बस, सपाट घोट. घटच कच. हा तेच ते घपट घट. हा जे आहे ते. हे बघ, तू बघ कोण बसलाय तिकडे. चल, आजचा टाइमपास मिळाला. आई आता त्यांचं काय बंद करणार आहेस? बंद नाही करणार, त्याचं चालू करणार, त्याची बुद्धी चालू करणार. ए पांडू, पांडू, बंद करा, बंद करा, बंद करा. नमस्कार पांडू काका, आम्ही इथे पिकनिकला आलो. बंद करा, बंद करा, बंद करा. अंधश्रद्धेला खत पाणी घालणं बंद करा. कित्या? अरे काय म्हणजे आम्हाला भीती वाटते? माका नाही भीती वाटत. भीती नाही वाटत? नाही. अरे इथे आमची पिकनिक वाया चालली आहे सगळी, आम्ही काही बघितलेलं नाहीये अजून. सांग इथे काय काय बघण्यासारखा? नाही सर, विसरलंय. अरे वा, कुठे आहे ते? विसरलंय. अरे तेच ते, कुठे इकडे की तिकडे आहे ते? अगं आई विसरलोय म्हणतो तो. विसरलोय असं म्हणायचं याला? अरे सारखं सारखं कसा विसरतोस रे तू? हा नाही नाही, तुझ्या स्मरण शक्तीचे क्लासेसच घ्यायला हवेत मला. जाऊ दे जाऊ दे, गप्प बस तू. हे बघ, स्मरण शक्ती जर वाढवायची असेल तर रोज बदाम खायचे, बदाम. काय सांगतास? हो खरं सांगते मी. अरे माझ्याकडे बघ, मी रोज बदाम खाते. अरे मला तर आमच्या शाळेचा तो वर्गही आठवतोय. वर्ग आठवतोय मला, एवढी स्मरणशक्ती आहे माझी. मग बघ, म्हणून सांगते बदाम खा. आई याला बिचारायला शेंगदाणे पण मिळत नसतील, बदाम कुठून मिळणार? तुला शेंगदाणे नाही मिळत? नाही. तू काय असंच अशी जिंदगी वाया चालली आहे तिची? अरे नाही नाही, तुझ्या स्मरणशक्तीचे क्लासेस घ्यायला हवे. मांडी घाल, चल 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 लवकर. हा व्हेरी गुड. ए ते काढ. हे नाही रे, ते काढ. वाक लोकल लोलक. हा बघ,
आलो आता रे. तुला आता झोप येईल. याला करायचंय. बघ ए असं नाही करायचा. नीट बघ. आठवतंय? आठवता मग सगळं आठवता. सगळं आठवला. सर ना इथे इथे काय करणार अण्णांनी ना बिवरे काढले. पाय पडा. ऐसर ना अण्णा पाटणकरांका घेऊन येलेले. जेवा पाय पडा. ऐसर ना अण्णाने तातू काढल्याने. थांबा थांबा ऐसर थांबा. पाय पडा. ऐसर ना अण्णांनी पांडू काढल्याने. पांडू म्हणजे कोण? मी. आई आता काय करायचं? आई विसरले. तिकडे चल मम्मी तिकडे. तर मंडळी सुरू आहे सेलिब्रिटी पॅटर्न हे पर्व. आणि सेलिब्रिटी पॅटर्न मध्ये आता 7 स्पर्धक उरलेले आहेत. आपल्या सगळ्यांनाच माहिती की या 7 स्पर्धकांपैकी कुणीतरी 6 जण जाणार आहेत महाअंतिम सोहळ्यामध्ये. तेव्हा बघायचं की कोण असणार आहेत ते 6 फायनलिस्ट. तर सुरुवात करूयात आजच्या सेलिब्रिटी पॅटर्न स्पर्धेला. प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपल्याला काळजी घेणारी बायको मिळायला पाहिजे. पण काळजीचं रूपांतर जेव्हा संशयात होतं तेव्हा काय होतं बघूयात. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात डोंबिवलीचे बाहुबली मधून शर्मिला राजाराम आणि सातारचे शिलेदार मधून राज हंचनाळे. सेलिब्रिटी पॅटर्न ही स्पर्धा आता सुरू आहे. आणि या सेलिब्रिटी पॅटर्न स्पर्धेतले 3 कलाकार आता तुम्हाला हसवायला येणार आहेत. अर्थात त्यांची परीक्षा सुरू आहे. 7 स्पर्धक उरलेले आहेत आणि त्यामधून 6 स्पर्धक निवडले जाणार. आणि आजच्या या सेलिब्रिटी पॅटर्न स्पर्धेमध्ये जी प्रहसनं सादर होतील आता त्या प्रहसनांचं परीक्षण माधवजी यांनी करावं. अभ्यंकर साहेबांना मी विनंती करेन की त्यांनी त्याचं परीक्षण करायचं आहे आज सेलिब्रिटी पॅटर्न या स्पर्धेचं. आणि त्यांच्याबरोबर मी असणारच आहे. आणि ते गुण असणार आहेत गुप्त. जे तुम्ही देणार आहात ते आमच्याकडे तुम्ही देणार. ते गुप्त मतदान आहे आणि त्याचा रिझल्ट आम्ही पुढच्या आठवड्यात आमच्या एपिसोडमध्ये सांगणार आहोत. 2 आठवडे आम्ही गुप्त मतदान करून घेतोय आणि त्यामधून रिझल्ट डिक्लेअर होईल की कोण आहेत ते 6 जे फायनलिस्ट असणार आहेत. सिरियल सुरू व्हायची वेळ झाली. झाली का? लावा लावा लावा. काय होणार आहे बाई? आजचा सीन लय भारी असणार आहे. होय का? हा लावा लावा पटकन. अगं बाई शिंदेबाई त्यानं असं का केलं बायको सोबत? म्हणजे बायकोच्या चहामध्ये डांबर गुळी घालायची गरज आहे का? किडे त्याच्यातले किडे. दुसरं लपड बाकी काय? अगं बाई अहो काय काय नवरे ना असेच असतात. संध्याकाळी 7ला सुटतात पण 12ला घरी येतात. अहो पण आमचे हे पण रात्री उशिरा येतात की. हो सांभाळ बाई. असं काय बोलताय? आमचे असे नाही. तुमचे हे चांगले तो असल्या बायकांचं कोणी मला काय नाही बाई. तुझा संसार आहे. मी आपलं सांगायचं काम केलं. माझं काय? चल येते मी. अजून 4 घरात सांगायचंय. सिरियल बद्दल बोलायचंय ना. बरोबर चल येते. शिंदेबाई सांगतात तसं असेल का? हे काय अजून आलेले नाहीयेत. फोन माईक चालू आहे. अच्छा अच्छा. तर अजून कसे आले नाही? त्यांना फोन करून विचारतेच मी. हॅलो कुठे आहे तुम्ही? हॅलो. अगं बाई फोन कट केला माझा. आणि मागून एका बाईचा आवाज पण आला होता. दरवाजा लावून या असं म्हणत होती ती.
डार्लिंग हा बघा आलो मी ऑफिस मधून. जा ना पाणी घेऊन आपण मस्त गप्पा मारूया. पाणी इश देऊ का थोडस? काय झालं? माझा फोन का कट केला तुम्ही? अगं कट झाला ग फोन. खरं खरं सांगा, मी त्या सटवीचा आवाज पण ऐकलाय. कोण सटवी? तेच जी तुम्हाला म्हणत होती दरवाजा लावा. अगं लिफ्ट मध्ये होतो मी. ती लिफ्ट मधली सटवी आहे. कृपया दरवाजा बंद कीजिए. मी पण येडीच आहे. उगाच काही विचार करते. परत नाही करणार. संशय नाही घेणार तुमच्यावर. नाही मालिका बघायचं बंद कर, नाहीतर आपल्या संसाराचा महा एपिसोड व्हायचा. जा पाणी आण जा. आणते हा. हो गो बाई, हा तुमच्या शर्टावर कसला डाग आहे हो? हा लिपस्टिक. खरं सांगा, कोण आहे ती सटवी? हा कोण आहे ती सटवी? आता असं नका म्हणू. त्या लिफ्ट मधल्या बाईनं तुमच्या अंगावर डाग लावलाय. अगं ती कशी लावली? ए बावळ्याट, रोज सकाळी ऑफिसला जाताना देवळात जातो ना, तिथं गुलाल लावलाय. ती माहिती? गुलाल कपाळावर लावत्यात, शर्टावर लावत नाही. अगं असं बस मध्ये उभा होतो घामाला मी पुचला असं लागलं इथं. घाम रुमाला पुसत्यात, शर्टाला पुसत नाही. बसच्या गर्दीत रुमाला पत्र हात बी पोचत नाही माझा. अगं मागच्या टायमाला बाजूच्या एकाला मांडीला खा झाली, त्याची मांडी समजून माझी मांडी खाजत बसलो आता. त्याचे खास सोडा, तुम्ही लाज धरा की. कुठं तोंड काळ केलं मला सांगाच आता तुम्ही. अगं गुलालानी कसं तोंड काळ होईल माझं? अगं हे बघ, गुलाला वास असतोय. घेऊन बघ. अगं बाई, खरंच गुलाल आहे की? उगाच बाई तुमच्यावर शंका करते मी. नाही आता नाही. नशीब गुलाला वास आहे, नाहीतर मी जगातला पहिला माणूस झालो असतो. देवळात गेला म्हणून डायव्हर्स झाला. असं काय बाई का बोलता तुम्ही अभद्र? जा पाणी घेऊन ये जा. आणते. अगं बाई, आता न काय झालं? हा केस कुणाचा आहे? कुणाचा केस आहे? अगर लांबी बघ की त्याची, माझाच केस आहे. धर. हा लांबी बघ म्हणे. तिचा बॉब कट असल. मी सिरियल मध्ये पाहिलं होतं. त्या जॉनीची गर्लफ्रेंड बॉब कट आहे नाही का काकू? असल बॉब कट. माझ्यासारखं कुरळ्या केसाची आहे का ती? म्हणजे मला कंगना राणावत आवडती म्हणून तिचा केस माझ्या खांद्यावर येणार आहे काय? इथं लावून बघ केस. लाव केस. बघते थांबा. अगं बाई, तुमच्या वाणीच आहे की? हाय अगं माझाच आहे तो. ठीक आहे. एवढी पण काय गॉन केस नाही तुमची बायको, कळतं मला सगळं. आल्या कशाला म्हणतीस? कसं गोड गोड बोलावं माणसानं. अरे देवा, आता न काय झालं? जाताना तुम्ही येगळा डिओ लावला होता, आता तुमच्या अंगाचा येगळा वास येतोय. ती सेल्स गर्ल आलती, तिनं सॅम्पल दिलंय. शॅम्पल चांगलं होतं. म्हणजे ती सिरियल नाही का लागते, ती जोडीदार माझा लपडेबाज, त्याच्यामध्ये ते शॅम्पल आहे ना, तसं शॅम्पल नाही. खोटं बोलताय तुम्ही दुसरी बाईच आणली आणि ती ना एखाद्या दुसऱ्या घरात ठेवली आणि त्या घरातनं निघताना तुम्ही येगळा डिओ मारून निघता. मंद माझी बायको सिरियल मध्ये असंच दाखवलं होतं. खरंच मंद आहे. अगं त्या बाईने 3 सॅम्पल लावलेत. इथं वेगळा वास येतो, इथं वेगळा येतो, इथे बघ. 3 शॅम्पल म्हणजे 3 बायका. आता आपला डिवोर्स होणार बघा, डिवोर्स होणार. अगं संशय नको घेऊस तू. 3 बायका करायला मी काय आणणार नाही काय? अगं कुठं वाटते तर ऑफिस मध्ये फोन कर आणि विचार फोन करून. ठीक आहे. या बारीला विश्वास ठेवते मी तुमच्यावर. जा की पाणी आण जा की. पण खरं सांगा, तुमचं नाही ना लपडा? सगळ्यासनी सांगतो आता, मी ऑफिस मध्ये काम करायला जातो, लफडी करायला जात नाही. असं नाही, माझ्या डोळ्यात डोळे घालून सांगा तुमचं काय नाही. सांगा. तू आता संशय घ्यायचं बंद कर, नाही तर डोळ्यात डोळे नाही, डोळ्यात बोट घालून तुझ्या. संशय येणारच ना. इतके सज्जन तुम्ही असाल ना,
तर मग मला सांगा मोबाईल का म्हणून लॉक करून ठेवता? म्हणजे मोबाईल लॉक करणारे सगळे नालायक काय काय मी म्हणते की बायकोपासून लपवण्याची गरज आहे का? सांगा सांगा. केला मी अनलॉक. बघ काय बघायचं ते बघ. आता कसं दिसल? तुम्ही समजा डिलीट केलंय. सिरियल मध्ये पाहिलं होतं मी. नवरे घरी यायच्या आधी समजे मेसेज आणि फोटो डिलीट करता की नाही काका? करता की नाही सांगा? सिरियल मधला कोण सापडलं का नाही त्याचं मुंडकच लॉक करीन. आता खरं बोलले की राग येतोच माणसाला, येतो की नाही? खरं नाही, मूर्खपणाचं बोलायला लागलीस तू. अगं एवढ्या सोन्यासारखा संसार आहे, मी कशाला जाऊन माती खाईन बाहेर? हा कशाला खाईन? अगं विश्वास ठेव की माझ्यावर. ठीक आहे, ह्या बारीला विश्वास ठेवते मी तुमच्यावर. तसं मी तुमच्याकडनं काही होणार नाही. म्हणजे तुम्ही काही करणार नाही, विश्वास ठेवते तुमच्यावर. असं म्हणतीस आणि संशय घेतीस? संशय येणारच ना काकू. कालच्या एपिसोड मध्ये काय दाखवलं होतं? हा, नवरा बाहेर लफडी करतो आणि मग घरी येतो, बायकोला अशी लाल रंगाची साडी घेऊन अशी. तुझ्यासाठी आणल्या? अगो बया, लाल रंगाची साडी कशा पाय आणली? वेगळा रंग आणायचा ना. सिरियल मध्ये दाखवलं होतं लाल रंग म्हणजे लफड, म्हणजे तुमचं लफड आहे. त्या दुकानवाल्याचा ऍड्रेस देतो, तिथं जा, तुझ्या पसंतीचा कलर घे. हे घे, हे घे कार्ड. ऐश्वर्या 2731339 कोण आहे ही? साडी सेंटरचं नाव आणि नंबर आहे तो. थांबा, फोनच लावते. हॅलो हॅलो. गो बया, बाईनं फोन उचललाय. बाईनं फोन उचललाय. अगं मग बाईच बोलणार. ऐश्वर्याच्या फोनवर काय अभिषेक बोलणार आहे का? बघा कसे बोलताय. निर्डावलात तुम्ही, एवढे निर्डावलात. साडी सेंटरच्या काउंटरवर बाईच असते. उद्या जाऊन बघू नये. मला वैताग दिलायस तू. जेवायला मला काहीतरी भूक लागल्या. देते ना. नवऱ्याने किती बी शेण खाल्लं तरी मला माझ्या जबाबदाऱ्या पार पाडावेच लागणार. गरीब बिचारी मी. राहू दे, मीच करून खातो. बस इथं तू. ठीक आहे. बघत बसते. सिरियल बघायचं, सिरियल बघायचं, सिरियल बघायचं नुसतं. हे घे मसाला दूध पी, डोकं शांत होईल त्याचं. थांबा, तुम्ही पिऊन दाखवा बरं आधी. या बरं. अगं मी सांच्याला दूध पित नाही. का 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 का? मळमळतंय मला. आता आलं ना करा तोंडावर. हा, खरं खरं सांगा, तुम्ही याच्यामध्ये पाल घालून आली ना? म्हणजे हे मी पिणार पिणार आणि मला मळमळणार आणि मी मरणार वकून वकून आणि मग हे दुसरी बाई घरी घेऊन येणार. एका पालीने मरणाऱ्यातली तू नाहीस. तुला मारायला अख्खी मगर घालायला गेला तुझा. एवढे कंटाळलात ना तुम्ही मला? तुला नाही, तुझ्या स्वभावाला कंटाळलोय. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगितली नाही मी. तो पेन दिला ना मी तुम्हाला, त्यात कॅमेरा लावलाय. सत्यानाश तुझ्या. कधी सुधारणार तू? माझं जाऊ दे. त्यातलं फुटेज पाहिलंय मी. त्यात एक गोरी गोरी पांढरी फुटुक बाई आहे. ती कोण आहे सांगा आधी? हा, अगं भाताचं शीत चिकटले त्या कॅमेराला. शीतावरनं भाताची परीक्षा होते. सांगा मला कोण आहे ही बाई? अगं तूच बघ. राहू दे तुमच्या खिशातच. हॅलो. नाही नाही, इथंच आहे ते, इथंच आहे. चाकू आहे माझ्याकडं. 10:30 सिरियल संपली की झोपत्या ती झोपल्यावर ये. मी लाईट बंद चालू करतो. अंधार झाला की आत ये. अंधारात बघू काय करायचं ते. ओके, बाय 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 बाय. देवा परमेश्वर पांडुरंगा रामा शिवा गोविंदा. मी रात्री झोपले की त्या बाईला बोलवणार आणि चाकूनी माझं मर्डर करणार. कुठली बाई, कुठलं चाकू, कुठलं मर्डर? अरे तुमच्यापेक्षा अण्णा नाईक बरा. तुम्ही त्यांच्यापेक्षा वाया गेलेले. पण मी काय माई नाही तुमच्या चुका पदरात घालायला. लक्षात ठेवा. कुठलं आले माझं नशीब? तुमचं नशीबच पळपळलंय. कोणाला फोन करून प्लॅनिंग केलं माझं मरणाचं सांगा मला. काय प्लॅनिंग बिलिंग नाही, उगाच काय बी बोलू नको. सांगतो आधीच. मला आधी सांगा कुणाला फोन केलता. आता सांगा. सांगतो.
रात्री 12 वाजता तुझ्या वाढदिवसासाठी सरप्राईज पार्टी अरेंज करतोय मी. तुझ्या बहिणीचा फोन होता, केक आणलाय. सगळा मूड खराब केलायस तू. अगं बाई सॉरी, चुकलंच की. आता नाही मी संशय घेणार तुमच्यावर. ऐका ना, काय म्हणते मी, आता बघणार नाही का इकडं. मूड खराब करून ठेवलायस तू. अगं काय काय प्लॅनिंग केलं वाढदिवसाचं? करू ना करू, प्लॅनिंग नुसार समजा करू. हा आता नाही ना संशय घेणार मी. पण मला एक सांगा, काय प्लॅनिंग केलं? वृक्षारोपण करायचं होतं. आता ग बया, वृक्षारोपण म्हणजे अण्णा नाही का सारखं माझ्या नावाचं कलम लावणार तुम्ही. अगं तुम्ही ना, मी चालले. अगं तसं काय नाही, तुमच्यावर भीती वाटायला लागली. अगं पण तुम्ही माझा मर्डर कराल. मी जाते आता, मी जाते. अगं ऐक की, तुमच्यामुळे होतंय सगळं. वा वा, एक जोरदार टाळ्या दोघांसाठी झाल्या पाहिजेत. खूप छान झालं तुमचं स्किट आणि खूप मजा आली आम्हाला खरं तर. आणि दोघांचंही कोऑर्डिनेशन उत्तम होतं. शर्मिलाचं लक्षच नाहीये, मी काहीतरी बोलतोय पण तुझं काय समोर लक्ष, म्हणजे काय झालं, तू काही विसरलीयस किंवा तू स्किटमध्येच आहेस अजून, असं काही आहे का? नाही, समोर बसलेलं नाईक कुटुंब बघतीये. आजकालच्या जगात असं एकत्र मोठं कुटुंब बघायला फक्त सिरियल्स मध्येच मिळतं. तुझं खरं आहे, कारण आता एकत्र कुटुंबासाठी जागाच उरलेली नाही. पण याचं सोल्युशन आहे आपल्या नाशिकमध्ये. पोल्युशन फ्री सिटी, उत्तम मूलभूत सुविधा, निसर्गरम्य तरी हायटेक सिटी. शेती व्यवसायासाठी, इंडस्ट्रीसाठी, राहण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी नाशिकला पर्यायच नाही. लवकरच भेट द्या शेल्टर नाशिक या प्रॉपर्टी प्रदर्शनाला. 19 ते 22 डिसेंबर, डोंगरे मैदान, नाशिक इथं. येस, एकत्र कुटुंबाची आवड, मग करा नाशिकची निवड. खूप छान झालं तुमचं स्किट आणि खूप मजा आली आम्हाला खरं तर. आणि ज्या ज्या बायकांना हा त्रास आहे संशयाचा, त्यांना हे खूप जवळचं वाटलं असेल आणि हे कपल मला खूप आवडलं खरं तर. अण्णा नायकांना विचारूयात. संशयाची एक भली मोठी न थांबणारी मालिकाच तुम्ही दाखवली. म्हणजे शेवटी तर मला असं वाटलं की ती आता गो बाई, म्हणजे माझ्या बहिणीबरोबर पण तुमचं काही आहे का? वा वा, असं काही तिथपर्यंत येतंय की काय असंही वाटलं मला. पण दोघांनी उत्तम ऍक्ट केलं, मस्त एनर्जी होती, खूप छान, आवडलं. खूप छान, वा वा. आणि आता महाअंतिम सोहळ्याच्या जवळ आपण चाललोय, त्यामुळे तुम्ही जी मेहनत करताय त्यासाठी ऑल द बेस्ट तुम्हाला. आणि आजचा ऍक्ट तुफान मी पण एन्जॉय केला. थँक्यू सो मच. तर मंडळी, रात्रीचे खेळ चालायच्या निमित्तानं ही सगळी धमाल तर सुरू आहे, पण आता वेळ झालेली आहे आजच्या पुरतं थांबण्याची. आपण भेटणार आहोत अर्थातच उद्याच्या भागात याच पाहुण्यांच्या बरोबर. तेव्हा पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे लक्स सोप्स प्रस्तुत. चला हवा उद्या सेलिब्रिटी पॅटर्न, को पावर्ड बाय जॉय, ब्युटिफुल बाय नेचर, मिशेलिन टायर्स, ज्वेलरी पार्टनर पूना, गाडगिळ अँड सन्स लिमिटेड, स्पेशल पार्टनर टाटा इंट्रा. विचार बदलते, जीवन बदलते.